म्हणून स्वाभिमानानच जगवलं पोराला. माझं पातिव्रात्य, माझं सत्व टिकवलं मी तुकोबा. पण हे सगळं करता करता माझी दुरावस्था मी काही पाहिली नाही. अंगावरची साडी जीर्ण झाली हे आज कळलं, आजपर्यंत जाणवलंच. ज्यावेळेस माझ्या परिस्थितीची जाण न ठेवता माझ्या साडीतनं उघडं पडलेलं अंग सगळे पुरुष नजर भरून बघत होते, तेव्हा वाटलं गरज आहे आपल्याला एखाद्या साडीची. मग ऐकलं होतं मी, तुकोबा नावाचे संत देहूमध्ये राहतात, खूप मन मोठे म्हणे तुमचं. आणि खरं सांगू, आजपर्यंत कोणासमोर हात पसरला नाही, पण मला विश्वास होता मी तुमच्या समोर हात जरी पसरला तरी तुम्ही माझ्या अवस्थेचा गैरफायदा घेणार नाही, कारण तुम्ही विठ्ठलाचे भक्त आहात, तुम्ही तुकोबा आहात. तुम्ही माझ्या अवस्थेला चुकीचं समजलं. तुमच्या व्यक्तिमत्वावर विश्वास होता माझा आणि तुम्हाला पाहिल्यावर तो विश्वास पक्का झाला माझा. सख्खा भाऊ नशिबाने दिला नाही देवाने, पण तुमच्यासारखे मायबाप पदरात टाकले, अजून काय हवं आनंदाला. काही नाही तुकोबा, बहीण म्हणून एक साडी टाकता का या पदराला. तुकोबांनी सगळं काही देऊला दिलं होतं, आता तुकोबांकडेच काही शिल्लक नव्हतं. तुकोबांची स्वतःची बायको एका लुगड्यावर संसार करत होती, याची जाणीव तुकोबालाही नव्हती. पहिले काही छान बाथरूम नसायचे, कुठेतरी आडोशाला बायका आंघोळ करायच्या. कणिक माहिती तुम्हाला, धान्य ठेवण्यासाठी ते वापरले जाते. त्या कणगीच्या बाजूला तुकोबारायांची पत्नी आवली माता आंघोळ करत होत्या. ती लुगडं साडी त्यांनी त्या कणगीवर टाकली होती. त्यात एकच लुगडं होतं, तेच धुवून मारायला टाकलं होतं, कारण आंघोळ झाल्यावर तेच नेसायचं होतं. त्याला 4 ठिगळं लागलेली होती, पण हिच्यापेक्षा ते लुगडं जरा बरं होतं. तुकोबांना दिसलं, तुकोबांनी कणगीवरच ओढलं, हिच्या पदरात टाकलं. बायको आतनं ओरडली. बहिणीची आग राखताना बायकोची गेली याचं तरी भान ठेवलं का. बघता ना तुम्ही मला रोज, मी बायको आहे तुमची, जाणीव नाही तुम्हाला मी एकाच उघड्यावर संसार करते. तिला साडी दिली याची तक्रार करत नाही, पण मी काय नेसू याचा प्रश्न विचारतीये. मी काय करू, मी कशी बाहेर येऊ. तुकोबांनी अंगावरचं धोतर सोडलं आणि आवली मातेला नेसायला दिलं. आता तुकोबारायांचं आमचं धोतर काढल्यामुळे तुकोबारा अर्धवट राहिले. तुकोबांनी पांडुरंग परमात्म्याचं पितांबर काढलं आणि स्वतःच्या अंगाला नेसलं. आणि तुकोबा खऱ्या अर्थानं म्हणले, विठ्ठला आता खऱ्या अर्थानं तुझा लेख झालो का, तर बापाचे कपडे लेखाला आले. असताना दिलं ती माणसं आणि नसताना दिलं ते संत. अनाथाचा अनाथ किती करशील ना रे देवा. कधी ज्ञानोबा झालास, कधी तुकोबा झालास, कधी नाथबाबा झालास, कधी मुक्ताई जनाई सखुबाई झालास, कधी मायबाप झालास, पण आमचा उद्धार केलास. किती करशील रे बाबा. एवढं करून आम्ही कृतज्ञताही बाळगली नाही. आम्ही लोकांच्या चांगल्यात स्वतःचं वाईट वाटून घेतलं. कुणीतरी म्हणलं, आहो कर्मानुसार प्रत्येकाला शिक्षा असते, गरुडापुराणामध्ये नियम आहे, प्रत्येकाच्या कर्मानुसार नरकात प्रत्येकाला जाळलं तळलं मारलं जातं. ज्ञानोबा म्हणले, अरे वेड्यांनो, आपल्यासारख्याला मेल्यावर जळायची काय गरज आहे. जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो सध्याही नरकातच जळतोय, त्याला मनावर जळायची काय गरज आहे. अरे आताही आपल्याला लोकांचं चांगलं बघून आग उठते, आपल्याला काय मरायची गरज आहे. आजही आपण कुठे जिवंत आहे. जर लोकांचं दुःख आपल्याला दुःख वाटत नाही, जर लोकांचं सुख आपल्याला सुखावत नाही, तर आपण जिवंत कसे. वैष्णव जन तो तेने कहिये, पीड पराई जाणीजे. आपण वैष्णव म्हणजे कसे हवे. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसे आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहिले. असं तेजोमय व्यक्तिमत्व असावं. माऊली म्हणतात, सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, ज्याला ग्रहण नाही डाग नाही असा परिपूर्ण आणि जनहितार्थ असा माझा वैष्णव आहे. माझ्या वैष्णवासाठी मी कुठलाही अवतार घ्यायला तयार आहे. असे वैष्णव व्यक्ती आपण बघा. मग आपण कसे पाहिजे. अवघ्याची त्रैलोक्य आनंदी हवे आपण. पण आनंद कधी दुसऱ्याच्या आनंदात मानला, आणि आनंद मिळणार कधी समाधानी झाला तर. समाधानी
चित्र